थर्माकोल संबंधी संपूर्ण माहिती दिली तर दिवसेंदिवस माने थर्माकोल म्युझियमची महती वाढत जाईल। तसेच विद्यार्थ्यांनी म्युझियम बघून यातून नवीन काय करता येईल याचा शोध घेतला पाहिजे। या म्युझियम मधून प्रेरणा घेऊन नवउद्योजक घडावेत अशी अपेक्षा माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली। माने थर्माकोल म्युझियमच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आदी मान्यवर उपस्थित होते। श्रीपाल सबनीस म्हणाले, मानदेशाच्या इतिहासात रामदास माने यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल एवढं कर्तृत्व त्यांचं आहे। गरीब विद्यार्थ्यांना ज्ञान सहज उपलब्ध व्हावं ही तळमळ त्यांच्यात असून त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची त्यांची तयारी आहे। बुद्धीचं कौशल्य व मनगटाच्या बळावर त्यांनी घेतलेली उत्तुंग झेप खरंच कौतुकास्पद आहे। रामदास माने हे खऱ्या अर्थानं मानदेशाचे टाटा अंबानी आहेत। गुलाबराव पोळ म्हणाले, मानदेशाचा अस्सल हिरा म्हणजेच रामदास माने। ग्रामीण भागातील विद्यार्थी घडावेत, मोठे व्हावेत ही मनापासूनची त्यांची इच्छा आहे। त्यातूनच हे म्युझियम आकारास आलंय। चंद्रकांत दळवी म्हणाले, रामदास माने यांनी विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं व कल्पनेतून उद्योजक तयार व्हावे म्हणून उभारलेलं म्युझियम नक्कीच यशस्वी ठरेल। प्रभाकर देशमुख म्हणाले, मानदेशाचं नाव साता समुद्रापार नेणारे उद्योजक म्हणजेच रामदास माने। त्यांचा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रोजगार हमीचा मजूर ते यशस्वी उद्योजक हा प्रवास आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे। हे म्युझियम पाहून अनेक उद्योजक निर्माण होतील याची मला खात्री आहे। स्टोरी ऑफ थर्माकोल अँड थर्माकोल मॅन माने थर्माकोल म्युझियम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल रामदास माने यांनी आपल्या प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली।